जनसुरक्षा विधेयकास तीव्र विरोध करण्याकरता भारत जोडो अभियान व महाविकास आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं वर्तमान महाराष्ट्र राज्यातलं जे राज्य सरकार आहे यांनी 9 जुलैला 2024ला जो विधान भवनामध्ये एक निवेदन सादर केलं होतं आणि ते होतं शहरी नक्सल लोकांचं नियंत्रण करण्यासाठी। आणि मग त्यांनी त्याला नाव दिलं की विशेष जनसुरक्षा कायदा। आणि त्याला सांगितलं त्यांनी की हा जो कायदा आहे तो देशाच्या लोकशाहीच्या 75व्या वर्षी आम्ही सादर करतोय। पण हे 75व्या वर्षी लोकशाहीच्या 75व्या वर्षी हा कायदा सादर करत असताना ह्या 18 कलमांच्या या कायद्यामध्ये आपण जर पाहाल तर त्याच्यामध्ये सामान्य माणसांची जी भारतीय राज्यघटनेने ज्या राज्यघटनेला लागू होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहे त्या भारतीय राज्यघटनेच्या 75व्या वर्षी राज्यघटनेने सामान्य माणसाला दिलेले मूलभूत हक्क ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो त्या पूर्णपणे मूलभूत हक्कांची पायमल्ली करण्याचं आणि ते नियंत्रित करण्याचं काम हे या कायद्याच्या मार्फत करत आहे। म्हणजे यांना देशाच्या लोकशाहीच्या 75व्या वर्षी सामान्य लोकांना भारतीय राज्यघटनेच्या मार्फत जे मूलभूत अधिकार ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो भारतीय संविधानाने दिलेले आहे, ज्याच्यामध्ये की आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला फिरण्याचा अधिकार आहे, संघटना बनवण्याचा अधिकार आहे, संस्था बनवण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, सरकारचा विरोध करण्याचा अधिकार आहे। आणि त्यासोबतच आर्टिकल 21 मध्ये आपल्याला राईट टू फ्रीडम आणि राईट टू लाईफची गोष्ट जी करते की आपल्याला स्वातंत्र्य आणि जीवन जगण्याचा अधिकार या कायद्याच्या अंतर्गत जे प्रावधान केलेलं आहे त्या प्रावधानाच्या मध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्हाला शासन जर असं ठरवलं आणि शासनाने हे मान्य केल्यानंतर त्याच्यावर प्रतिवाद कोर्टात करू शकत नाही। आणि शासनाने जर तुम्हाला म्हटलं की तुमचं जे बाहेर फिरणं आहे, एकत्र येणं आहे, सरकारच्या विरोधात बोलणं आहे हे अर्बन नक्षल म्हणून आम्ही मानतो, तर शासनाने मानलं तर ते मान्य केलं जाईल आणि मग तुम्हाला 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 5 लाखापर्यंतचा दंड आणि तुमची जी प्रॉपर्टी आहे संस्थेची, संघटनेची, तुमच्याशी संबंधित लोकांची वैयक्तिक कौटुंबिक प्रॉपर्टी पण हे लोक जप्त करणार आणि त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये पण जाऊ शकणार नाही। म्हणजे आर्टिकल 32च्या अंतर्गत आपल्याला जे फंडामेंटल राईट्सच्या संरक्षणासाठी जे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये जाण्याची जी तजवीज आहे ती पण ह्या कायद्याच्या मार्फत ते अमान्य करू इच्छित आहे। म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 75व्या वर्षी लोकशाहीचे लोकांचे मूलभूत अधिकार पासून त्यांना वंचित करण्याचा कार्यक्रम आखत आहे। हा महाराष्ट्रातल्या जनतेसोबत आणि महाराष्ट्रातल्या लोकशाही प्रधान लोकांसोबत अत्यंत भयंकर कटकारस्थानाचा हा काम करत आहे। आणि मग त्याच्या विरोधामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यभर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे आणि त्याच्यात ते म्हणतात आहे की केंद्र सरकारच्याकडून आम्हाला हा कायदा करण्यासाठी सातत्याने सांगितलं जात आहे। तर केंद्रातले मोदी आणि शहाचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हे जे लोकांचे अधिकार वंचित करण्याचं जे काम या कायद्याच्या मार्फत करण्याचा प्रयत्न होत आहे जो थांबलेला आहे थोड्या वेळासाठी, पण हे जर सरकारमध्ये आले तर हे पुन्हा आपल्याला संपूर्णपणे आपला जो अधिकार आहे तो काढून टाकतील। आणि म्हणून याचा विचार आपण सर्व लोकांनी करणं यावेळी गरजेचं आहे। मला या निमित्ताने तुम्हाला म्हणायचं आहे हा विचार करा, हे काय वाढून ठेवलेलं आहे आपल्या महाराष्ट्रासमोर।